नमस्कार, मी सुयश टिळक आणि महा MTV वाईल्डलाईफ बरोबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन कोरी रील सिरीज ज्याचं नाव आहे गोष्ट अभयारण्यांची. आणि आपण जाणून घेतोय नांदूर माधवेश्वर इथल्या अभयारण्याबाबत. आणि आजच्या भागात आपण जाणून घेऊया नांदूर माधवेश्वर इथे येऊन आपली वीण करणारा, आपली घरटी बनवणारा पेंटेड स्टॉर्क विषयी. नांदूर माधवेश्वरमध्ये साधारण 300हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात आणि त्यापैकी 150हून अधिक ह्या स्थलांतरी प्रजाती आहेत. त्यापैकीच एक रंगीत कर्कोचा म्हणजेच पेंटेड स्टॉर्क. पक्षी स्थलांतराच्या 8 आकाशमार्गापैकी सेंट्रल एशियन फ्लायवे या आकाशमार्गाचा वापर करून नांदूर माधवेश्वर इथे येतात. पेंटेड स्टॉर्क या पक्षाला मराठीत रंगीत कर्कोचा, चित्रबलाक, चामढोक अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तुम्ही स्थानिक भाषेत या पक्षाला काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. महाराष्ट्रात प्रामुख्याने कर्कोचा पक्षाच्या 5 प्रजाती आढळतात. त्यापैकी 2 ह्या स्थलांतरी आहेत आणि बाकी स्थायिक. नांदूर माधवेश्वरमध्ये रंगीत कर्कोचा, पेंटेड स्टॉर्क, एशियन ओपन बिल्ड स्टॉर्क, वुली नेकेड स्टॉर्क या 3 प्रजातींमध्ये रंगीत कर्कोचा पक्ष्यांची मोठी वीण वसाहत आढळते. या पक्ष्यांची उंची सुमारे 1 मीटर असून त्यांचा संपूर्ण शरीरावर पांढरी पिसे असतात. मात्र बाजूच्या पिसांवर हिरवट काळ्या चकाकणाऱ्या खुणा असतात. छातीवर आडवा काळा पट्टा असतो. शेपटीजवळ गुलाबी पिसे असतात. म्हणून याचे नाव रंगीत कर्कोचा असे आहे. त्याचा चेहरा फिकट पिवळा असून त्यावर पिसे नसतात. चोचीला थोडासा बाक असून रंग पिवळा असतो. पाय लांब असतात आणि पायाचा बराचसा भाग उघडा व पिसे नसलेला असतो. पाणथळ जागा किंवा जलाशय यांच्या आसपास समूहाने हे पक्षी आढळतात. चित्रबलकाचे प्रमुख अन्न हे मासे असले तरी बऱ्याचदा बेडूक, गोगलगाय इत्यादी खातानाही ते आढळतात. नदीत किंवा जलाशयाच्या किनाऱ्याला उथळ पाण्यात ते अन्न शोधताना दिसतात. मासे पकडताना ते डोके पाण्यात बुडवून चोच अर्धवट उघडी ठेवतात. डोके हलवत राहतात आणि चोचीला लागलेले मासे सटकन पकडतात. तसेच पाण्यात चालताना ते अधूनमधून पायाने पाणी हलवून तळाशी असलेले मासे पृष्ठभागावर आले की ते पकडतात. राहण्याच्या ठिकाणी बरेचदा ते कुबड काढून तासनतास उभे राहिलेले दिसतात. पाणथळ जागेतील अधिवासामुळे या पक्ष्यांची विष्ठा पाणीदार असते. उन्हाळ्यात हीच विष्ठा ते स्वतःच्या पायांवर टाकतात आणि शरीराचे तापमान नियंत्रित करतात. चित्रबलकाचे वोकल सॅग अविकसित असतात, त्यामुळे त्याला सुरेल आवाज काढता येत नाही. नांदूर माधवेश्वरमध्ये या पक्ष्यांची मोठी वीण वसाहत आढळते. तुम्ही आमच्या मागे बघू शकता, इथे पेंटेड स्टॉर्कची एक मोठी कॉलनी दिसते. आणि या पेंटेड स्टॉर्कविषयी जास्त माहिती जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत इथले स्थानिक कर्मचारी गंगाधर आघाव. दादा, काय सांगाल ह्या पक्ष्यांविषयी? नमस्ते. माझ्या निरीक्षणामधून असं झालेलं आहे, साधारणतः 2016च्या आधी हे पक्षी मायग्रेशन करत होते. परंतु 2016ला जेव्हा एक 6 पक्ष्यांची आम्ही इथे घरटी बघितली तेव्हा जरा आम्हाला उत्सुकता वाटली. म्हटलं हे मायग्रेटरी बर्ड्स आणि इथे विण करतायत. आम्ही जेव्हा त्यांचं ते नेस्टिंग मटेरियल चोचीतनं नेताना ते बघितलं, वाळलेल्या काड्या घेऊन जाताना बघितलं, तर आम्हाला एक कुतूहल लागलं. आम्ही त्यावर्षी त्यांचा पूर्ण अभ्यास केला. 2016ला त्यांनी 6 घरटे दिली. 6 घरट्यांतून साधारणतः आम्ही त्यांचा अंड्यांचा एक काउंट केला. इथून स्पॉटिंग स्कोप लावून काउंट केला. साधारणतः एका घरट्यामध्ये आम्हाला काही घरट्यामध्ये 3 अंडी दिसली, काहीमध्ये 4 दिसली, काहीमध्ये 2 दिसली. अशा या 6 घरट्यांमधून साधारणतः काही थ्रेटन्स असतात ते सोडून साधारणतः 2-2, 3-3 पक्ष्यांची आम्हाला तिथे त्यांची पिल्लं दिसली आम्हाला. हो, साधारणतः 2-2, 3-3 पक्ष्यांची पिल्लं दिसली. कारण काही त्या जे कावळे असतात तो थ्रेटन्स आहे ते त्यांना आम्ही इजा करताना पण बघितलेलं आहे. असा हा एक त्या वर्षी 2016ला साधारणतः आम्हाला एक 15 ते 17 पिल्लं आम्हाला बघायला मिळाली. आणि त्याच्या नेक्स्ट इयरला साधारणतः 17मध्ये आम्हाला जे 6 होते ते 6चे 13 पक्ष्यांनी नेस्टिंग करायला आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे 2017ला ते 13 झाले. तसा त्यांचा काउंट दरवर्षी वाढत गेला आणि साधारणतः मागच्या वर्षी 160 घरटी आम्ही तिथे काउंट केली होती. तर साधारणतः मागच्या वर्षी ते 160मध्ये प्रत्येकामध्ये एक 2-2 पिल्लं आम्हाला बघायला मिळाली. काहीमध्ये 3 होती, काहीमध्ये 1 होतं. साधारण सरासरी 1-2चा जरी काउंट धरला तरी साधारणतः 300 मागच्या वर्षी त्यांचं पिलांचं आम्हाला सायटिंग झाली. म्हणजे ह्या वर्षी साधारणतः काही झालं तरी 300च्या आसपास, मिनिमम 260च्या पुढे आपल्याला घरटी बघायला मिळेल त्याची. आणि त्यांचे जे एक जीवनक्रम असतो तो एकदम सुरेल असतो. ते स्वतःचं घरटं स्वतः बनवतात. जो मेल असतो तो
स्वतः जाऊन त्या वाळलेल्या काड्या दुसऱ्या झाडावरून आणतो, त्याचं नेस्ट बनवतो. त्यांचा हा जो एक त्यांचा विणीचा हंगाम पण एक ठरलेला आहे. साधारणतः जानेवारी ते मार्चमध्ये ह्या कालावधीमध्ये त्यांचा तो विणीचा हंगाम आहे. त्या हंगामामध्ये त्यांच्या खूप रंजक अशा कथा आहेत. ते रंजक इतिहास त्यांचा असा आहे का जर एखाद्या फिमेलबरोबर जर एक मेल असेल आणि त्या त्या दोघांचे मेटिंग सीझन आहे, हा मेटिंग जर झाली असेल आणि एक तिसरा एक मेल असेल तर त्या फिमेलकडे तो अट्रॅक्ट होऊन जातो. परंतु जो पहिला मेल तिच्याशी जो संबंध असतात त्याचे, तो त्या मेलला तो त्याच्या जसं आपण माणसामध्ये जसा तिरस्कार करतात तसं ते त्यांच्यामध्ये ते तिरस्कार आणि त्यांच्यावरती ते एक युद्ध करतात थोडक्यात ते. परंतु हा एक एक सुंदर असा आम्ही आमच्या डोळ्यांनी पण बघितलेलं आहे ते. गंगाबाबांनी जे सांगितलं त्यावरनं एक गोष्ट नक्की लक्षात येते की जर ह्या प्राण्यांना पक्ष्यांना आपण फार डिस्टर्ब नाही केलं, आपण फार त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये हस्तक्षेप नाही केला माणसानी, तर ते आपल्याबरोबर राहायला तयार असतात. आणि गंगाबाबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता गेल्या 10 वर्षात इथे यांच्या पेंटेड स्टॉकच्या घरट्यांमध्ये भर झालेली आहे, त्यांची कॉलनी वाढती आहे. सो को एक्झिस्टन्सचा जो एक मुद्दा आहे तो गंगाभाऊंनी फार गोड पद्धतीने आपल्याला सांगितला. आपण तो समजून घेतला पाहिजे की आपण जर या प्राण्यापक्ष्यांना डिस्टर्ब नाही केलं तर आपल्या आजूबाजूला ते त्यांचा अधिवास तयार करून त्यांच्या पद्धतीने राहायला तयार आहेत. ते आपल्याबरोबर कोएक्झिस्ट करायला तयार आहेत. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि पेंटेड स्टॉर्कविषयी सांगायचं झालं तर एखाद्या चित्रकारांनी एखाद्या अशा छान मूडमध्ये स्वतःच्या कॅनव्हासवरती रंगाचे काही छान षटकार मारले, असे काही छान स्ट्रोक्स मारले तर तो कॅनव्हास किती सुंदर दिसतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच प्रकाराने हे जे पेंटेड स्टॉक्स आहेत ते जर तुम्ही नीट जवळनं पाहिले, निरीक्षण केलं त्यांचं, तर तुम्हाला लक्षात येतं की त्यांच्या पंखांवरती सुद्धा असे खूप बारकाईने निसर्गानेच रंगांचे स्ट्रोक्स मारलेले आहेत. आणि असे हे पेंटेड स्टॉक्स बघायला नांदूर मधमेश्वर अभयारण्याला नक्की भेट द्या आणि बघत राहा MTV वाईल्ड लाईफ बरोबर गोष्ट अभयारण्यांची.